मुगाच्या मोडाचे डोसे बनवण्यासाठी इथे मी मुगाचे मोडे घेतलेले आहेत। तांदूळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे, 2 हिरवी मिरची, थोडंसं आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ इथे मी घेतलेलं आहे। मुगाच्या मोडाचे डोसे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 2 कप मुगाचे मोड घेणार आहे। हे मुगाचे मोड मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये 1 कप भिजवलेले तांदूळ मी घालत आहे। भिजवलेल्या तांदळाऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ वापरले तरी देखील चालेल। आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची, आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आपण घालून घेणार आहे। साधारणतः 1 चमचा मी मीठ इथे घातलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करून हे सर्व बारीक करून घेणार आहे। आता आपली पेस्ट कशी बनलेली आहे ते आपण बघूया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली पेस्ट बनलेली आहे। आपल्याला हवी आहे तशा पद्धतीने पेस्ट झालेली आहे। ही पेस्ट आता आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया। जास्त जर थिक वाटत असेल तर थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो, पण मी 1 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। मी पॅन गरम करत ठेवलेला होता। आपला पॅन आता गरम झालेला आहे। आता यावरती आपण डोसे बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा डोसा आपला बनलेला आहे। लहान मुलांना काहीतरी पौष्टिक देण्यासाठी किंवा लहान मुलं पौष्टिक असं काही खात नसतील तर हे डोसे अगदी परफेक्ट असे आहेत। कुठलेही कडधान्याला मोड आल्यानंतर ते अतिशय त्यामध्ये असणारे फायबर किंवा प्रोटीन्स वाढतात आणि याचे डोसे बनवल्यामुळे मुलांना पौष्टिक असं खायला काहीतरी मिळतं। तुम्ही बघू शकता आता याच्या देखील कडा सुटलेल्या आहेत। आपण हे देखील काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपला डोसा बसलेला आहे। आता आपण आणखीन डोसा बनवून घेऊया। हा देखील डोसा आपला बसलेला आहे। आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे। यासाठी ओलं खोबरं मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याचे पान, थोडंसं आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया। आता मी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून घेणार आहे। हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर घालून घेऊया। कढीपत्त्याची काही पाने घालून घ्यायची आहेत। कढीपत्त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान असा स्वाद येतो। आता अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा मीठ मी इथे घेतलेलं आहे। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरची आणि मीठ कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे। आता आपण आपली चटणी कशी बनलेली आहे ते बघूया। तुम्ही बघू शकता अशा रीतीने
आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोसा सर्व करून घेऊया.